नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीसोबत। आज आपण बनवणार आहोत कांद्याच्या पातीची मुठे। हिवाळ्यात खास करून बनवली जाणारी खूपच सोपी आणि सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे। कांद्याच्या पातीची मुठे ही एक पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे। कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी आणि चवीला खूपच खमंग अशी ही रेसिपी हिवाळ्यामध्ये खास आवर्जून केली जाते। कांद्याच्या पातीचा योग्य वापर करून बनवलेले हे मुठे खायला एवढे छान लागतात की एक मुठं खाऊन तुम्ही थांबणारच नाही। हे कांद्याच्या पातीचे मुठे चपातीसोबत तर छान लागतातच, पण जर तुम्ही गरमागरम मुठे घेऊन त्यावर तेल घेऊन असेच खाल्ले तरीसुद्धा खूप छान लागतात। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मी इथं 1.5 ग्लास तुरीची डाळ घेतलेली आहे। आता ही डाळ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता। आता ही तुरीची डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे। 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर ही डाळ आपल्याला 4 ते 5 तास भिजत ठेवायची आहे। अगदी 4 ते 5 तास मस्त अशी आपली डाळ भिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता ही डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे एका चाळणीमध्ये, म्हणजे यामधलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। जर या डाळीमध्ये पाणी राहिलं तर आपले मुठे कडक होतात, त्यामुळे आपल्याला ही डाळ पूर्ण अशी सुकवून घ्यायची आहे, म्हणजे यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। आता हे या डाळीमधलं पाणी निथरत आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया। इथं मी 10-12 हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या, 1 चम्मच हळद, 1 चम्मच जिरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता ही मिरची आपल्याला भाजून घ्यायची आहे। थोडंसं तेल घालून मी मंद गॅसवरती मिरची भाजून घेतलेली आहे। आता आपल्याला या मिरचीचं वाटण तयार करायचं आहे आणि ही डाळसुद्धा मस्त अशी बारीक करून घ्यायची आहे। आता इथं मी पाट्यावरतीच ही बारीक करून घेते। तुम्ही मिक्सरलासुद्धा बारीक करून घेऊ शकता, पण तुरीची डाळ मिक्सरला फिरवल्याने एकसारखी बारीक होत नाही, त्यामुळे मी पाट्यावरतीच हे बारीक करून घेते, म्हणजे या डाळीचं वाटण तयार करून घेते। आता अगोदर मी मिरचीचं वाटण तयार केलेलं आहे आणि पाट्यावरती जर वाटण तयार करून मुठे बनवले तर चवीला खूप छान होतात, त्यामुळे मी पाट्यावरतीच हे वाटण तयार करून घेते। आता डाळसुद्धा आपल्याला मस्त अशी पाट्यावरती बारीक करून घ्यायची आहे आणि हे बारीक करत असताना यामध्ये पाणी अजिबात घ्यायचं नाही। पाणी न घेताच आपल्याला ही डाळ अशी या डाळीचं असं मस्त असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकता। आता अशाच पद्धतीने मी सर्व डाळीचं वाटण तयार करून घेते। आता आपलं डाळीचं आणि मिरचीचं वाटण तयार झालेलं आहे। आता इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे। ही कांद्याची पात आपल्याला अगोदरच धुवून आणि यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायची आहे, म्हणजे सुकवून घ्यायचं आहे। जर सकाळी तुम्हाला मुठे बनवायचे असतील तर रात्रीच ही पात आपल्याला स्वच्छ धुवून आणि सुकवून घ्यायची आहे, कारण या मुठे बनवताना आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, त्यामुळे ही पात वेळेवर धुतली तर ही ओलसर राहते, त्यामुळे आपल्याला अगोदरच ही धुवून आणि यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे, म्हणजे सुकवून घ्यायची आहे। त्यानंतर एकसारखी हातामध्ये घेऊन मी अशी बारीक ही पात चिरून घेतलेली आहे। आता आपल्याला ही डाळीचं आणि जे मिरचीचं वाटण तयार केलं ते एकत्र करायचं आहे। त्यावरती कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि आपण जी पात चिरून घेतलेली आहे बारीक, ती पात यामध्ये घालायची आणि कांद्याची पात आपल्याला भरपूर अशी घालायची आहे, त्यामुळे मुठे चवीला खूप छान होतात। तुम्ही पाहू शकता मी खूप सारी इथं कांद्याची पात घेतलेली आहे। आता ही पात यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण एकजीव होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे। तुम्ही पाहू शकता या वाटणामध्ये ही कांद्याची पात मस्त अशी मिक्स झालेली आहे। त्यानंतर इथे मी मुठे बनवण्यासाठी या चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्या हातामध्ये आपल्याला अगदी थोडंसं सारण घेऊन याचे मस्त असे मुठे बनवून घ्यायचे आहेत। अगदी जास्त छोटेही नाही आणि जास्त मोठे नाही, असे मीडियम आकारात आपल्याला हे मुठे बनवून घ्यायचे आहेत। आता अशाच पद्धतीने मी सर्व मुठे हे बनवून घेते। आता काही सारणाचे मुठे मी बनवलेले आहेत, काही राहिलेले आहेत, अगोदर आपण हे वाफवून घेऊया। आता एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम व्हायला ठेवलेलं होतं, पाण्याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आणि त्यावरती आपल्याला हे मुठे ठेवून त्यावरती झाकण ठेवून अगदी 10 ते 15 मिनिट हे मस्त असे वाफवून घ्यायचे आहेत। अगदी 10 ते 15 मिनिटात तुम्ही पाहू शकता मस्त असे मुठे तयार झालेले आहेत। आता हे चाकूने असे चेक करायचे, चाकूला सारण आलेलं नाही म्हणजे आपले मुठे मस्त असे शिजलेले आहेत। हे काढून घेऊया आणि अगदी 2 ते 3 मिनिट आपण हे थंड करून घेतलेले आहेत। आता हे काढून घेऊया
आणि तुम्ही पाहू शकता अगदी सहज निघतात आणि खूप मस्त असे आपले कांद्याच्या पातीचे मुठे तयार झालेले आहेत. अगदी आतपर्यंत मऊसूद असे आपले मुठे तयार झालेले आहे. तुम्ही पाहू शकता. हे मुठे पोळीसोबत तर छान लागतातच, पण तुम्ही असेच जर तेल घेऊन नुसते खाल्ले तरीसुद्धा खायला खूप छान लागतात. लहान मुलंही खूप आवडीनं खातात. मंडळी, ही रेसिपी तुम्ही या अगोदर कधी ट्राय केली आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि लाईक केल्यानंतर हाईप करायला अजिबात विसरू नका. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, कारण अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.